स्वप्नांच्या पाऊलवाटा. एका छोट्याशा गावात समीर नावाचा मुलगा राहत होता. घरची परिस्थिती साधीच होती. वडील मजुरी करायचे, आई घरकाम करून संसार सांभाळायची. पैशांची नेहमीच तंगी असायची, पण स्वप्नांची मात्र कधीच नव्हती. समीर लहानपणापासून खूप जिज्ञासू होता. त्याला शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं आणि आपल्या आईवडिलांना सुख द्यायचं होतं. पण गावातल्या शाळेत फारशी सोय नव्हती. पुस्तकं कमी, शिक्षक कमी आणि मार्गदर्शन तर जवळजवळ नव्हतंच. गावातील काही लोक त्याला म्हणायचे, "अरे, इतकं शिकून काय करणार? शेवटी मजुरीच करायची आहे." हे ऐकून त्याच्या मनाला टोचायचं. पण तो निराश न होता स्वतःला एकच वाक्य सांगायचा, "माझं भविष्य माझ्या मेहनतीवर ठरणार, लोकांच्या बोलण्यावर नाही." रोज सकाळी तो आईला घरकामात मदत करायचा, शाळेत जायचा आणि संध्याकाळी गावातील वाचनालयात बसून अभ्यास करायचा. वाचनालयात फारशी पुस्तकं नव्हती, पण जी होती ती तो पुन्हा पुन्हा वाचायचा. त्याने स्वतःच वेळेचं नियोजन केलं. मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, पण जिद्द मात्र अफाट होती. एक दिवस त्याच्या शिक्षकांनी त्याची मेहनत पाहून त्याला जिल्हा पातळीवरील स्पर्धा परीक्षेबद्दल सांगितलं. समीर घाबरला. "मी? इतक्या मोठ्या परीक्षेला?" पण शिक्षक म्हणाले, "तुझ्यात क्षमता आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेव." समीरनं पूर्ण ताकदीनं तयारी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत अभ्यास, सकाळी लवकर उठून पुनरावलोकन. अनेक वेळा थकवा यायचा, कधीकधी अपयशही मिळायचं. सराव चाचणीत कमी गुण मिळाले की त्याचं मन खचायचं, पण तो पुन्हा उभा राहायचा. त्याने स्वतःशी एक नियम केला, अपयश म्हणजे शेवट नाही, ती पुढच्या यशाची पहिली पायरी आहे. परीक्षेचा दिवस आला. समीरनं आत्मविश्वासानं पेपर दिला. काही आठवड्यांनी निकाल लागला. गावात मोठी बातमी झाली. समीर जिल्ह्यात पहिला आला होता. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वडील अभिमानानं म्हणाले, "माझा मुलगा मोठा होणार." गावातीलचे लोक त्याला हसायचे, तेच आता त्याचं कौतुक करत होते. पण समीरला माहीत होतं, हे यश एका दिवसाचं नव्हतं, ते त्याच्या अनेक दिवसांच्या त्यागाचं, मेहनतीचं आणि विश्वासाचं फळ होतं. समीर पुढे जाऊन मोठा अधिकारी झाला, पण त्याने कधीही आपलं गाव विसरलं नाही. त्याने गावात नवीन शाळा उभारली, वाचनालय वाढवलं आणि गरीब मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. एकदा त्याला विचारलं गेलं, "तुझ्या यशाचं गुपित काय?" तो हसून म्हणाला, "स्वप्न मोठी ठेवा, पण पावलंच जमिनीवर ठेवा. परिस्थिती तुमची परीक्षा घेते, पण जिद्द तुम्हाला जिंकवते." गोष्टीचा संदेश: परिस्थिती कितीही कठीण असो, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर यश निश्चित आहे. लोक काय म्हणतात त्यापेक्षा आपण स्वतःवर काय विश्वास ठेवतो हे महत्त्वाचं. अपयश ही शेवट नसून पुढच्या यशाची पहिली पायरी आहे.